पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहे, ते तर फार आपल्याला सांगतात की माझा बाणा वेगळा आहे. ते काय करतात अशा वेळेस? काय कोणावर कोणाचा दबाव आहे? काय चाललं महाराष्ट्रामध्ये? अशी परिस्थिती आज आहे. काय झालेलं आहे? सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना रोज भ्रष्टाचारच. आत्ताच एक काल परवा घटना म्हणजे शुक्रवारची आहे. ती घटना अशी आहे की MPCB पोल्युशन बोर्ड त्याचे अध्यक्ष कदम आहेत आणि ते पुण्याला एका कार्यक्रमात गेले. कार्यक्रमावरून ते मर्सिडीज कंपनीची ज्या गाड्या बनतात त्या कंपनीमध्ये गेले आणि त्या कंपनीमध्ये त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते 35 लोक त्या ठिकाणी घेऊन गेले आणि स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम आहे त्या कंपनीमध्ये आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामागचा इंटरेस्ट काय? कारण की आखरी पोल्युशन बोर्डामध्ये जे काही आमचे अधिकारी असतात ते पहिले नोटीस इश्यू करतात जे काही तक्रार असेल आणि त्याच्यानंतर ती चौकशी करून त्याच्यामध्ये काही त्रुट्या निघाल्या तर त्या पद्धतीची कारवाई केली जाते. पण याच्यामागचा नेमका उद्देश काय की पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत कदम सिद्धेश काहीतरी नाव आहे त्यांचं, ते काही टेक्निकल नाही. हे 30-35 लोक काय ईडीची का CBIची धाड करायला तिथं गेले होते काय प्रॉब्लेम आहे? काय चाललेलं काय या महाराष्ट्रामध्ये? सत्तेमध्ये बसली लोक आणि आज आपण त्याचा परिणाम असा पाहतो की आपल्या राज्यातले उद्योग आता बाहेर चाललेले आहेत. पहिलेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्यासमोर आहे आणि मर्सिडीजसारख्या ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कंपन्या उद्या महाराष्ट्रातून सोडून चालल्या गेल्या तर बेरोजगारीच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तिथं लागलेले हजारो लोक आहेत, मोठी कंपनी आहे, हजारो लोक बेघर होतील, त्यांच्या आयुष्यातून बर्बाद होतील, रोजगारातून ते मुक्त होतील. पण हे एक उदाहरण आता आपल्या समोर आलेलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहे, ते तर फार आपल्याला सांगतात की माझा बाणा वेगळा आहे. ते काय करतात अशा वेळेस? काय कोणावर कोणाचा दबाव आहे? काय चाललं महाराष्ट्रामध्ये? अशी परिस्थिती आज आहे. काल त्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामागचा इंटरेस्ट काय? कारण की आखरी पोल्युशन बोर्डामध्ये जे काही आमचे अधिकारी असतात ते पहिले नोटीस इश्यू करतात जे काही तक्रार असेल आणि त्याच्यानंतर ती चौकशी करून त्याच्यामध्ये काही त्रुट्या निघाल्या तर त्या पद्धतीची कारवाई केली जाते. पण याच्यामागचा नेमका उद्देश काय की पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत कदम सिद्धेश काहीतरी नाव आहे त्यांचं, ते काही टेक्निकल नाही. हे 30-35 लोक काय ईडीची का CBIची धाड करायला तिथं गेले होते काय प्रॉब्लेम आहे? काय चाललेलं काय या महाराष्ट्रामध्ये? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.